80 वर्षाची म्हातारी. काही मान चालवाल ती नाही 3 वाजता झोपले 5 ला उठले 2 तासात माणूस कसं आहे टेन्शन रे बाबा टेन्शन काय काय तोंड कव्हर होते आणि एक माझं पण आलं तर ते पण कव्हर होईल तो पण फोन अलाउड नाही आहे तरी पण आपण चोरून चोरून करायचं तसं आपण काम करणारच डिग 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 हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर हे तिरुपतीचं पार्ट 3 ब्लॉग आहे आणि आंघोळ वगैरे सगळं करून सगळं आवरून आता खाली जायचं आहे तिरुपतीला. आता तिरुमाळामध्ये आहे माळा म्हणजे वर असा हिशोब आहे. मग आता पुढं काय काय ते बघूया. प्ले टाइम टू लिव्ह दिस प्लेस आणि संध्याकाळी 9 वाजताची ट्रेन आहे आणि आज दिवसभर फिरायचं आहे. टाटा सुमोमध्ये बसायचं आणि डिग 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 पहिला नाश्ता पोटा पाण्याचं सगळ्यात पहिला बघायला लागते. This is the ISKCON टेम्पल इन तिरुपती आणि बघूया आता फोन अलाउड आहे काय. अलाउड असलं तर मग काय दाखवणार आहेत नसलं तर मग चोकोबार. द टेम्पल खतरनाकच बांधले वाघाने कोणी बांधलेली. तर पण फोन अलाउड नाही आहे तरी पण आपण चोरून चोरून करायचं तसं आपण काम करणारच. तर पण बघू शकता खतरनाकच केलंय सगळं. शेवट हो तर प्रसादची पण सोय आहे. मस्तच बांधलं का खतरनाक. आला तरी या इकडे कधी तर यू विल एक्सपिरियन्स समथिंग न्यू. तर मग आता त्याच इस्कॉन टेम्पलच्या खाली म्युझियम म्हणून आहे. ते आपलं कनेरी मठमध्ये नव्हतं काय तशामध्ये काय करावी सगळं असे मॉन्युमेंट्स वगैरे. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 कृष्णा हरे सगळे असं काय तर बघायचं असतंय सगळं आल्यासारखं. त्यामुळं बघून राहायचं. ते आमची फॅमिली. तर मग आता ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. मग अशा कुठल्या तर जागेवरती थांबवले. बघूया जेवण कसं आहे नाश्ता ते करायचं. मग 4 मंदिर आहेत ते फिरायचं. मग कुठली स्ट्रीट आहे म्हणा त्या स्ट्रीटवरती शॉपिंग करायसाठी बजेट फ्रेंडली हो सुट्टी नॉट. मग शॉपिंग वगैरे करून मग ट्रेनमध्ये बसायचं. मग बूचा माप इथंही आहे तोंडा एवढं चा गरम आहे रे बाबा. कसं आहे काय तोंड कव्हर होते आणि एक माझं पण आलं तर ते पण कव्हर. बरं तर मग आता मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे. डोसा वगैरे निघले. आता मध्ये वाटरसाठी पण चिप्स वगैरे घेतले. जेवण चांगलं होतं पण सर्व्हिस एवढी काय खास नव्हती. चटणी मागितली त्याच्या आम्ही भुगून आणून खात तोंडासमोरच ठेवायला. काय शोभते काय काय हॉटेल गारुदाद्री हे मंदिर कुठलं कल्याण व्यंकट स्वामी.
तुम्ही द्या जरा इन्फॉर्मेशन द्या. मी काय देतो तुझं तू सांग. प्रवाजे पण सेम टू सेम सिमिलर आहेत. आत तर जरा असं डिफरंट आहे एवढंच. तुम्ही जर तिरुपतीला आला ना तुमचं एक गोष्टीचा खर्च लय असणार आणि ते आहे जेवणाचं. कुठल्या पण देवळात गेला हातात तुम्हाला देतातच खायला, त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही का नाही. जेवणा खाण्यापिण्या इकडे दर्शनाला यायचं, दर्शनाला यायचं, त्यामुळे कसं असं सगळ्यांनी गावते आणि काय त्याला काय बंदी. एक नंबर देवाचाच कृपा, देवाची कृपा. बालाजी श्री हरी जगत पिता बोलना ऐक. झोप आल्या लेवट खतरनाक. 3 वाजता झोपले, 5ला उठले. 2 तासात माणूस कसं आहे. टेन्शन रे बाबा, टेन्शन. 80 वर्षाची म्हातारी. काही मान चालवाल ती नाही, रिक्षा. रिक्षा होय. आम्हाला मोकळं चालायला. तर मग आता मस्त गाडीत एक झोप केली. तोपर्यंत वाघ उतरून पेट्रोल भराय गेलाय. दिस इज द टेम्पल. असं काय तर आहे एंट्रन्स. ड्रायव्हरनं सांगितलेलं आज मंडे आहे, त्याच्या हिशोबावरती गर्दी असणार. तर विपुल भाईसने कुमकुम पाहिजे होतं म्हणून टिक्का लावाय, ते भेटणं आले. मग आता आणि कुठं ओळखायचं ते पण समजना. तर मग आता बघा, आज परत फोन अलाउड नव्हता, त्यामुळे काय रेकॉर्ड करायचं काय शक्य नाही. त्याच्या पुढं अनेक मंदिर कव्हर करायचं, मग घरला जाऊन झोपून टाकायचं. नाही, ट्रेनमध्ये झोपून टाकायचं. इथं बसलोय थोड्या वेळासाठी, कारण मगापासून चलून लाईनमध्ये थांबून पाय वगैरेची वाट लागल्या. आता आणि बरोबर चाललोय. आणि नेक्स्ट लोकेशन पद्मावती. आता पद्मावतीला चालला बरोबर. फायनली वी रिच पद्मावती देवी मंदिर. आणि इथं पण फोन अलाउड नाही आहे. बालाजीची वाईफचं मंदिर. मी काय तू सांग बघा, सांग की. हर एक मंदिर के पास ऐसी भीड़ रहती है. फेमस है. कितने ये भीड़ देखो ना, भीड़ कितनी है देखो. भीड़ देखो. और किसी भी मंदिर के अंदर फोन अलाउड नहीं है. फोन अलाउड नहीं है. तो आप क्या करें? वो गाड़ी में फोन रखने का और जाने का. अभी चलते. तर मग मंदिर मधनं बाहेर आले. टिक्का वगैरे एकदम कडक. आणि आता आणि कुठलं मंदिर आहे शेवट? गोविंदराज. आणि परत गोविंदराज मंदिरला चालले. आणि परत कुठलं दुसरं मंदिर आहे. तेच इथं पण आहे. फायनली टाइम टू लिव्ह दिस व्हेकल. आणि बॅगा काढायच्या. सो टाइम टू. आता हे एक शेवटचं मंदिर आहे. तोपर्यंत तिथं लॉकर रूम्स वगैरे ते नाहीत. ते लगेच एवढं वज्ज सगळं ठेवायचं, मग फिरायचं निवांत. तिथं मंदिर आहे. कुठे गेले? हे गेट आहे मंदिरचं. आणि जायचं. तर मग देवळामध्ये आलोय, कारण अजून एवढ्या आत जायला पाहिजे. असं मार्केट काय, मार्केट म्हणायसारखं काय, ते जत्रेतली दुकानं आहेत ती. थोडा ऊपर चढवतो. जबरदस्त गर्दी पण कमी आहे साधारण वाटाली आता आतापर्यंत. बघूया पुढं अजून कसं काय काय.
फोन अलाउड नाही तरी पण हळूच रेकॉर्ड करावले. तर फायनली दर्शन घेऊन बाहेर आले आणि दादा फोन घ्या गेलाय. मस्ट विजिट रे, मस्ट विजिट. कसं वाटलं तुम्हाला? दर्शन घेऊन छान वाटलं, समाधान वाटलं. जरा मोठ्यानं बोलला तर बरं होईल. प्रसन्न झालं. प्रसन्न झालं का? आणि आता काय करायचं आपण? आता रेल्वे स्टँड, गाव गाठायचं. काय खरेदी वगैरे काय नाही करायची की करायची? हां. करू. संध्याकाळ आणि लाइटिंग चालू झाल्यावर आता याचा व्ह्यू बघा. खतरनाक हो, शेवटच. लाइटिंग झपक झपक चेंजेस राहत्या. हो हळू. तर मग फायनली सगळं आवरले. आता पोटा पाण्याचं बघायचं, मग ट्रेन रेल्वे स्टेशनमध्ये जायचं आणि ट्रेनची वाट बघायची, एवढंच. तर आता येऊन बसलोय आणि लगेच सोबत आहे जेवायचं, एडिट करायचं, मग उद्या सकाळी अपलोड मारायचं. वाक कसं बनवायला वर होत्या. पंजाबची लोक कुठं फिरू देत. भूक लागल्या जाम, आता जेवायचं मस्त. तर मग पार्सल घेतले, प्लेट चमचा सगळं घेतले. तर मग आता मस्तपैकी जेवण झाले आणि जेवणानंतरची सोय आईस्क्रीम. मग आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ना टुक्कू करत रेल्वे स्टेशनला निघायचं. मग तिथं वेट करायची ट्रेनची. ट्रेन आल्यावर ट्रेनवर बसायचं, मग बुर्र. तर आता सगळं लगेज वगैरे घेऊन परत रेल्वे स्टेशन. రేణిగుంట 3 విజయవాడ రాజమండ్రి 1 నంబరు ప్లాట్‌ఫామ్ పై ఉన్నది. 8:30 वाजलं, अर्ध्या तासानं ट्रेन आहे. पूर्ण ट्रेन रिकामी आहे. आता सीट तर कोणाला बघायला देणार नाही. We all having some family discussion. तर मग 9:30 वाजल्यात आणि आता तिरुपतीसनं ट्रेन निघल्या. आता उद्या कोल्हापूरला जायचं. कोल्हापूर अंबाबाई. इस्माईल हो. So guys, this was part 3 of the vlog आणि बाकीचा vlog उद्या येणार part 4. आता एडिट करायचं, उद्या सकाळी अपलोड करायचं आणि झोपून टाकायचं. एडिट करायचं, झोपून टाकायचं, उद्या सकाळी अपलोड मारायचा. That's it. So good night, sweet dreams. Bye bye, love you.